पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच पेट्रोल, डिझेल, सोन्याची खरेदी आणि परदेश दौऱ्यांमध्ये काटकसर करण्याचा संदेश दिल्यानंतर नाशिक महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनीही त्याची अक्षरशः अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच मे 20 रोजी होणारी महासभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय महापौर हिंगौरी आहेर आडके यांनी घेतला होता. मात्र या निर्णयावरून सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांसह ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही जोरदार आक्षेप घेतल्याने अखेर सभा प्रत्यक्ष घेण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु हा वाद शांत होण्याआधीच आता स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता पालिकेच्या कामकाजावर कोसळली असून विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. बुधवारच्या महासभेत दिवंगतांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली. यामुळे गेल्या अनेक दिवसापासून रखडलेले महत्त्वाचे आणि धोरणात्मक विषय पुन्हा अधांतरी राहिले आहेत. शहरातील रस्ते, कुंभमेळ्याची कामे, निधी मंजुरी, पाणीपुरवठा आणि विविध विभागांचे प्रस्ताव यावर आता आणखी विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना महासभा तहकूब झाल्याने नाराजी व्यक्त होत असून निवडणूक प्रक्रियेमध्ये शहर विकासाचा बळी जात आहे, अशी टीका आता नागरिकांमधून होत आहे. डेस्क न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख. विधान परिषदेची आचारसंहिता असल्यामुळे महासभा तहकूब करण्यात येते आहे. भारताचे गोलपटू विजय कुमार, ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर, ज्येष्ठ कवी माधव पवार, प्रसिद्ध गायक सुनील फुगारे, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे बंधू प्रतीक यादव, ज्येष्ठ विधितज्ञ व मराठा आहे केशव सीताराम कोलके यांचा, माननीय आढाव मंगला प्रकाश, मान्य साधनपुरे भारतीय अंबादास, माननीय गाणी वैशाली, माननीय आंडुरे संजीवनी संजय, माननीय गाडेकर योगेश लक्ष्मण, माननीय भाबरे आपल्या प्रस्तावात म्हणतात. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार व मनपा. पुढचा प्रस्ताव आहे वाळू पैलवान विश्वनाथ. सदस्य यांचा श्रद्धांजली घ्यावा. नाशिक पूर्व 123 चे लाडके आमदार मान्य शास्त्र, वर्तन, उपचार, कला, कविता आणि नाटक. आजच्या महासभेत श्रद्धांजली प्रस्तावाचे मान्यवर प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित, प्रसिद्ध छायाचित्रकार रघु रॉय, भारताचे गोलपटू विजय विद्यापीठाचे उपकुलसचिव सुनील फुगारे, ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ आनंद नाटककार, विद्या प्रसारक मंडळाचे संचालक एन शिंदे, नाशिक मनपा पंचवटी विभागीय कार्यालयाचे कर्मचारी राहुल भास्कर, डॉक्टर कुमुर गोसावी. दुसरा प्रस्ताव आहे अजय भास्करराव पुरस्ते, गटनेते शिवसेना आणि विलास रामदास शेटे उपमहापौर नाशिक महानगरपालिका. आपल्या प्रस्तावात म्हणतात खालील श्रद्धांजली प्रस्तावाचे वाचन येत्या महासभेत करण्यात येईल.